नमस्कार. स्टँडर्ड 9th मैथमेटिक्स पार्ट 2 ज्योमेट्री सेकंड चॅप्टर पॅरलल लाईन्स समांतर रेषा. मागील व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.1 मधील उदाहरण सोडवली होती. त्याच्या अगोदर आपण प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स पाहिल्या होत्या आणि टेस्ट ऑफ पॅरलल लाईन्स ह्या पाहिल्या होत्या. आज आपल्याला त्या ज्या प्रॉपर्टीज आपण पाहिल्या होत्या पॅरलल लाईनच्या त्याचा वापर करून आपल्याला एक थेरम प्रूव्ह करायचा आहे या ठिकाणी. तर यूज ऑफ प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स त्यामध्ये एक थेरम आहे. सम ऑफ द मेजर्स ऑफ द अँगल्स ऑफ द ट्रायंगल इज 180. त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. हे आम्हाला प्रूव्ह करायचे बाय युजिंग प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईनच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याचा वापर करून तो थेरम आम्हाला प्रूव्ह करायचा आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रूव्ह करा असं विचारणाऱ्यापैकी काही सिद्धता आहेत, काही थेरम्स आहेत, त्यातला हा एक आहे. मागच्या चॅप्टरमध्ये एक पाहिलं होतं आपण. टू लाईन्स आर इंटरसेक्टिंग ईच अदर देन व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. ते आपण पाहिलं होतं. तोही तुम्हाला सांगितलं होतं परीक्षेला सिद्ध करा म्हणून तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तसाच या चॅप्टर मधला हा जो थेरम आहे सम ऑफ द मेजर्स ऑफ द अँगल्स ऑफ द ट्रायंगल इज 180 हा प्रूव्ह करा म्हणून विचारला जाऊ शकतो. महत्वाचा थेरम आहे म्हणून या थेरमचं पण आपण प्रूफ या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा या ठिकाणी मग काय आहे तो थेरम. यूज ऑफ प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स. तर थेरम काय आहे आपला. द सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. द सम ऑफ म्हणजे सम म्हणजे बेरीज, मेजर्स ऑफ मापांची, कुणाच्या, ऑफ ऑल अँगल्स सर्व कोणांच्या, कुणाच्या, ऑफ अ ट्रायंगल त्रिकोणाच्या, त्रिकोणाचे सर्व कोण म्हणजे किती असतात. 10-12 असतात का, डझनभर असतात का, अर्धा डझन असतात का, मग किती असतात. 3 असतात, 3 फक्त. ते तिघांची बेरीज किती 180 हे आम्हाला प्रूव्ह करायचे. सर तिघांच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180. सम ऑफ दी मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री हे आम्हाला प्रूव्ह करायचे. नेहमी लक्षात ठेवा, प्रूफ म्हटलं, सिद्ध करा म्हटलं सांगितलं की नेहमी पहिल्यांदा आपल्याला फिगर काढायला लागते. काय लागते. फिगर. तर आपण सुरुवातीला फिगर काढू. काय रे काय लागते या ठिकाणी. सम ऑफ दी मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल. ट्रायंगलची गरज आहे. ट्रायंगलच्या मापांच्या कोणांच्या मापांची बेरीज. म्हणून मी या ठिकाणी कोणताही एक ट्रायंगल काढतो. समजा मी या ठिकाणी ट्रायंगल ABC काढला. फिगर ही आवश्यक आहे बरं का. जर तुम्ही फिगर नाही काढली बाकी सगळं लिहिलं मार्क 0 असतात. फिगरला फार महत्व आहे. फिगर असल्याशिवाय बाकी पुढचं भाग तपासला जात नाही. काय केलं मी मग. ट्रायंगल ABC हा कोणताही एक ट्रायंगल काढला. झालं. फिगर मध्ये सध्या एवढंच आहे, बाकी आपण काय करू शकत नाही. ट्रायंगलच सांगितलं. हा ट्रायंगल. पुढे काय करायचंय आम्हाला. गिवन लिहायचंय. गिवन कशाच्या आधारे लिहायचं. ह्या स्टेटमेंटच्या सुरुवातीचा पार्ट आणि या फिगर ह्या दोघांच्या आधाराने आपल्याला गिवन लिहायचं. काय लिहिणार आहे गिवन मध्ये. द सम ऑफ द मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. हा सगळा भाग तो प्रूव्हचा आला. कुणाचा पण. अ ट्रायंगल कुणाच्या. एक ट्रायंगलच्या. म्हणजे हा एक ट्रायंगल आहे म्हणून सांगायचे फक्त गिवन मध्ये. ट्रायंगल ABC इज एनी ट्रायंगल. ट्रायंगल ABC इज एनी. हा एक कोणताही एक त्रिकोण आहे. असाच पाहिजे तसाच पाहिजे असं काही बंधन नाही. कसाही काढला
तर शेवटी तो त्रिकोण आहे, कोणताही काढा. टू प्रूव्ह, काय सिद्ध करायचं आहे आम्हाला? सम ऑफ दी मेजर्स ऑफ ऑल अँगल्स, यामध्ये असणाऱ्या कोणांच्या मापांची बेरीज. कोणकोणते आहेत? अँगल ए प्लस बी प्लस सी किती असते? 180 इज इक्वल टू 180. हे आम्हाला प्रूव्ह करायचं. अँगल ए म्हणजे कसं लिहिणार? अँगल बी ए सी. अँगल ए बी, बी ए सी पण लिहिला इथं आहे. अँगल ए बी सी हा, अँगल ए सी बी हा दुसरा, आणि तिसरा बी ए सी हा तिसरा. ह्या तिघांची बेरीज किती आहे? 180. हा क्रम बदलत चालतो बरं का. अगोदर हा लिहिला, पुन्हा हा लिहिला, पुन्हा हा लिहिला चालेल, किंवा अगोदर हा पुन्हा हा पुन्हा हा, हे तिघ कुठल्याही क्रमाने लिहिले तरी चालतात. मात्र मधली अक्षरे ए बी आणि सी आली पाहिजे. आले इथे बी आले, सी आले, ए आले. हे आम्हाला प्रूव्ह करायचंय, सिद्ध करायचंय आम्हाला. ह्याचं प्रूफ लिहिण्यासाठी आपल्याला या फिगरमध्ये थोडंसं कन्स्ट्रक्शन करावं लागेल. कारण आम्हाला काय करायचंय? प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स याचा वापर करून हे सिद्ध करायचंय. पॅरलल लाईनचे प्रॉपर्टीज मध्ये आपल्याला माहिती आहे, पॅरलल लाईन मग यामध्ये आपल्याला एखादी काढावी लागेल. समजा हे BC ला मी एक पॅरलल लाईन करतो, पण ती A मधून जाणारी, या A मधून जाणारी लाईन passing through point A and which is parallel to BC, असे आपण एक ड्रॉ करू. असं आपण कन्स्ट्रक्शन करू. करतो मी कन्स्ट्रक्शन. काय कन्स्ट्रक्शन मध्ये करणार? ह्या A मधून जाणारी BC ला पॅरलल लाईन काढायची आहे. ड्रॉ अ लाईन पॅरलल टू सेगमेंट BC and passing through A. करू आपण फिगर मध्ये. मग हे जे लिहिलंय ते फिगर मध्ये करू. बघा या ठिकाणी फिगर कडे लक्ष द्या. बघा या ठिकाणी काय केलं? हे काढलेलं आहे मी. BC ला कशी आहे? ती पॅरलल आहे, आणि कुठून गेली? A मधून गेलेली आहे, पासिंग थ्रू पॉइंट A. काय अडचण नाही. पुढे बघा, अजून काय करायचंय? ऑन दी लाईन टेक पॉइंट P and Q. ह्या लाईनवर पॉइंट P आणि Q घ्यायचा आहे. कुठे घ्यायचा तो? ह्या एकाच बाजूला घेऊ का याच्या दुसऱ्या बाजूला घेऊ? सच दॅट तो असा घ्या की कसा? PAQ, म्हणजे हा A पॉइंट हा P आणि Q च्या कसा असेल? दरम्यान, ही बिटवीननेस दिलेली आहे. म्हणजे ह्या बाजूला P घ्या, इकडे Q घ्या, किंवा इकडे P घ्या, इकडे Q घ्या. मी इकडे P आणि या बाजूला Q घेतो. हे पॉइंट घेतले मी. बघा हे पॉइंट घेतले P आणि Q. प्रूफ हे सिद्ध करायचंय. सिद्धता बघा, सिद्धतेसाठी काय करतो मी? आपला वापर करायचा आहे. लक्षात ठेवा, महत्वाचं पुन्हा पुन्हा सांगतोय, प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स याचा वापर करून हे आम्हाला प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे दोन पॅरलल लाईन्स आहेत. आता मी या ठिकाणी PQ आणि BC या दोन पॅरलल लाईन्स आहेत म्हणून सांगतो. आहेतच त्या, कारण तसं कन्स्ट्रक्शन केलंय. आणि एक ट्रान्सव्हर्सल विचारात घेऊ, AB. बघा मग लिहितो पहिलं वाक्य, लाईन PQ पॅरलल लाईन BC and AB is a transversal. AB is a transversal. आहे का? मग यात आम्हाला काय सांगता येईल रे? जर ही PQ आणि BC या पॅरलल आहेत, AB ही ट्रान्सव्हर्सल आहे, ह्यात काय लिहिता येईल? मग मला काय लिहिता येईल? बघा या ठिकाणी आकृतीमध्ये कोणते दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहेत? सांगा, कोणते दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहेत येतील? बोला. बघा हा अँगल आहे ना, हा अँगल, हा अँगल आणि हा अँगल. कसा असेल रे हे दोन अँगल? कसे असतील हे दोन अँगल? कॉन्ग्रुएंट असतील. का रे कॉन्ग्रुएंट असतील? कसले अँगल आहेत हे दोन? झालेत आपल्या प्रॉपर्टीज ऑफ अँगलचे प्रकार सुद्धा झालेत. आपल्याला माहिती आहे कोणकोणते अँगल तयार होतात. दोन लाईन्सना एका ट्रान्सव्हर्सलने इंटरसेक्ट केल्यानंतर
कोणते? एक तर करस्पॉन्डिंग अँगल असतात, दुसरे अल्टरनेट इंटेरियर अँगल असतात, आणि तिसरं इंटेरियर अँगल असतात. त्यातले हे अँगल कोणते असतात? अल्टरनेट अँगल असतात. म्हणून हे दोन काय असतात? कॉन्ग्रुएंट असतात प्रॉपर्टीज मध्ये. इफ अ पेअर ऑफ दी इफ टू लाईन्स आर पॅरलल अँड तर काय असतं त्यावेळेस? ऑपोजिट, त्या ठिकाणी अल्टरनेट अँगल काय असतात? कॉन्ग्रुएंट असतात. म्हणून हे दोन अँगल कसे असतील? कॉन्ग्रुएंट. अशी प्रॉपर्टी, थेरम आहे आपला, थेरम ऑफ अल्टरनेट अँगल्स. त्याचा वापर करतोय. काय लिहिणार इथं मग? अँगल ए बी सी हा अँगल लिहिला इज इक्वल टू अँगल पी ए बी हा अँगल, ए बी सी हा अँगल, पी ए बी हा अँगल. हे दोन अँगल कसे आहेत? कॉन्ग्रुएंट. कारण काय? अल्टरनेट अँगल्स. ह्या दोन लाईन पॅरलल आहेत, ए बी ही ट्रान्सव्हर्सल आहे, म्हणून अँगल ए बी सी हा आणि अँगल पी ए बी हा हे अल्टरनेट अँगलची पेअर कशी असते? कॉन्ग्रुएंट. याला म्हणा स्टेटमेंट नंबर 1. आता काय करतो मी? लाईन पी क्यू आणि लाईन बी सी पॅरलल आहेतच, त्याला मी ए बी ही ट्रान्सव्हर्सल घ्यायच्या ऐवजी आता ए सी ट्रान्सव्हर्सल घेतो. लाईन पी क्यू पॅरलल लाईन बी सी, हे दोन लाईन पॅरलल, अँड ए सी इज अ ट्रान्सव्हर्सल. आहे का? मग आता सांगा मला या ठिकाणी कोणते अँगल कॉन्ग्रुएंट असतील? मग कोणते अँगल असतील? बोला बघा. हा अँगल आहे ना, हा अँगल आणि हा अँगल कसे आहेत रे अँगल? अल्टरनेट अँगल आहेत का हे दोन्ही? बघा आहेत का? हा अँगल हा अँगल अल्टरनेट अँगल आहेत ना. ते दोघं कॉन्ग्रुएंट असतात, ते दोघं कॉन्ग्रुएंट. अशी प्रॉपर्टीज आहे आपली, थेरमच आहे आपला अल्टरनेट अँगल थेरम. त्यात सांगितले इफ दिस टू लाईन्स आर पॅरलल and this is a transversal, at that time pair of the alternate angles are congruent. असा थेरमच आहे आपला. म्हणून हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट. कोणकोणते? हा आणि हा. हा कसा वाचायचा? ए सी बी. हा कसा वाचायचा? सी ए क्यू किंवा क्यू ए सी असा वाचायचा. म्हणून या ठिकाणी लिहिणार काय मी? अँगल ए सी बी इज इक्वल टू अँगल क्यू ए सी. लिहिलं का? कारण काय त्याला? अल्टरनेट अँगल्स. स्टेटमेंट नंबर 2 म्हणा त्याला, त्याला म्हणा स्टेटमेंट नंबर 2. आता मी काय करतो? या दोघांची बेरीज करतो, 1 आणि 2 ची ऍडिशन करतो. ऍडिशन करताना लेफ्ट हँड साइडची ऍडिशन इक्वल टू राईट हँड साइडची ऍडिशन असते. म्हणून सम ऑफ द लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू सम ऑफ द राईट हँड साइड. म्हणून अँगल ए बी सी प्लस अँगल ए सी बी, ए बी सी प्लस ए सी बी आली का लेफ्ट हँड साइडची, इज इक्वल टू अँगल पी ए बी प्लस क्यू ए सी. ॲडिंग 1 and 2, 1 आणि 2 यांची बेरीज केली. आता मी काय करतो? ह्या ट्रायंगलचं बघा, बी आणि सी आला, यात बी आणि सी आला का? आम्हाला ए पण पाहिजे ना, हा अँगल ए म्हणजे बी ए सी. हा बी ए सी काय करतो मी? याच्या दोन्ही बाजूमध्ये ऍड करतो. ऍडिंग अँगल बी ए सी ऑन बोथ साइड्स. ह्याच्या दोन्ही बाजूमध्ये मी ऍड करतो. का करतोय रे? आम्हाला काय पाहिजे? ए बी सी प्लस ए सी बी प्लस बी ए सी पाहिजे ना. इथं काय बघा, ए बी सी प्लस ए सी बी एवढंच आलंय. हा बी ए सी अजून मिळवायचा आहे मला, म्हणून मी ह्यात ऍड करतो. पण ऍड करताना दोन्ही बाजूला करतो. म्हणून काय करू ऍड आपण तिथं. ऍडिंग अँगल बी ए सी टू बोथ साइड्स. याच्या दोन्ही बाजू काय येईल मग? ए बी सी प्लस ए सी बी आहेच. त्यात काय केला? हा बी ए सी ऍड केला प्लस बी ए सी इज इक्वल टू काय आहे इकडं? पी ए बी आहे का? क्यू ए सी आहे का? प्लस काय करायचं आहे? बी ए सी हा ऍड केला. काय अडचण रे बाळांनो?
म्हणजे लेफ्ट हँड साइड मिळाली आपल्याला इथं. आता जे प्रूव्ह करायचे त्याची ABC प्लस ACB प्लस BAC मिळाली का, इज इक्वल टू हे सगळ्याची किंमत, ह्या सगळ्या अँगलचं ऍडिशन किती 180 आम्हाला दाखवायचे. आता कसं दाखवता येईल बघा. हे आहे ना PAB प्लस QAC. कुठे आहे PAB हा प्लस QAC हा प्लस BAC हा आहे. तर काय करतो, हा PAB प्लस हा हे दोन्ही एकत्र करतो, जवळ जवळ आणतो. PAB प्लस BAC हे दोघं जवळ आणतो. हे लेफ्ट हँड साइड तशीच, लेफ्ट हँड साइड मध्ये काहीच बदल नाही. हा PAB त्याच्या जवळ काय आणला, हा BAC आणला, हा आणला आणि हा शेवटी लिहिला. चालतंय की, चालतं का तसं, चालतो. हा इकडं आणला, कोणता कोणता तिकडे नेला बघा, या ठिकाणी दाखवतो. हा आहे ना, हा या ठिकाणी आणलाय. फक्त एवढा केलंय फक्त काम, बाकी काय केलं नाही. पुढं काय करायचं मग आता, पुढं PAB प्लस BAC बघा फिगर मध्ये जरा. PAB कोणता आहे रे, PAB म्हणजे हा अँगल. BAC कोणता आहे रे, BAC म्हणजे हा अँगल. ह्या दोन अँगलची बेरीज केली, हा अँगल आणि हा अँगल, दोघांची बेरीज म्हणजे काय येईल रे, PAC येईल का. ह्या दोन अँगलचे ऍडिशन म्हणजे PAC येईल का. पण ह्या एवढ्याबद्दल काय लिहायचं, PAC लिहायचं. तेवढ्याबद्दल काय लिहायचं मग, PAC लिहायचं. लेफ्ट हँड साइड आहे तशी, इक्वल टू PAC. कशाहून लिहिलं रे PAC, ते कशाच्या आधारे बघा. हा आहे ना, हा पार्ट एवढा, हा मी रंगवलेला, हा हायलाइट केलेला, या पार्टची किंमत काय लिहिली, हे एवढं लिहिलं. त्याच्याबद्दल हे लिहिलं. PAB प्लस BAC इज इक्वल टू अँगल PAC असतो, अँगल PAC असतो. खाल्ली तुम्ही वाटल्यास इथं रिझन लिहितो. सिन्स अँगल PAB प्लस अँगल BAC इज इक्वल टू अँगल PAC, हे रिझन लिहिलं. काय अडचण रे या ठिकाणी, काही नाही. मग आता या ठिकाणी बघा PAB आणि QAC, कुठे आहे PAB, PAC हा PAC म्हणजे हा पूर्ण अँगल, आणि दुसरा कोणता आहे QAC म्हणजे हा अँगल. हा पूर्ण अँगल आणि हा अँगल, हे दोन अँगल कसले आहेत, अँगल्स इन लिनियर पेअर आहेत का. जर हे अँगल लिनियर पेअर असतील तर ते कसे असतात रे, प्रॉपर्टी पाहिली आपण, प्रॉपर्टीज ऑफ दी लाईन्स, पॅरलल लाईन्स आपण पाहिली. पॅरलल लाईनची असो किंवा दुसरी प्रॉपर्टी आपण पाहिली. काय प्रॉपर्टी, काय प्रॉपर्टी पाहिली, अँगल्स इन लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी. ते कसे असतात, सप्लिमेंटरी. म्हणजे यांची ऍडिशन किती असते 180, ह्या दोघांची बेरीज किती 180 इज इक्वल टू 180 लिहिलं का. कारण अँगल्स इन लिनियर पेअर, अँगल्स इन लिनियर पेअर, म्हणून त्यांची ऍडिशन किती आली 180. बघा लेफ्ट हँड साइड काय, ABC प्लस ACB प्लस BAC. टू प्रूव्ह मध्ये आहे का लेफ्ट हँड साइड, इज इक्वल टू. राईट हँड साइड काय आहेत बघा, सारखे आहेत का, आहेत. म्हणजे आम्हाला जे प्रूव्ह करायला सांगितलं होतं तेच प्रूव्ह झालेलं आहे. काय प्रूव्ह केलंय आपण, ते स्टेटमेंट पुन्हा एकदा लिहू. दॅट इज सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल थ्री अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180. समजलंय का रे, महत्वाचा थेरम आहे, परीक्षेसाठी प्रूव्ह करा म्हणून तुम्हाला विचारला जाऊ शकतो. लक्षात. पहिल्यांदा काय करायचंय, स्टेटमेंट लिहिलं, फिगर काढली, फक्त ट्रायंगल काढला, गिवन लिहिलं, टू प्रूव्ह लिहिलं, या फिगर मध्ये मी कन्स्ट्रक्शन केलं. कन्स्ट्रक्शन करून पहिल्या टप्प्यात काय केलं, ह्या दोन्ही पॅरलल आहेत, ही ट्रान्सव्हर्सल आहे, ह्याच्या आधारे हे अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट दाखवले. सेकंड मध्ये काय केलं, ह्या दोन पॅरलल आहेत, AC इज ट्रान्सव्हर्सल, म्हणून हे दोन अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट हे दाखवलं. बरोबर आहे. पुढे आपण काय केलं, ह्या
त्यांची आपण बेरीज केली आहे 1 नंबर आणि 2 नंबरची. त्या दोघांमध्ये हा BAC अँगल हा ऍड केला. डावी बाजू मिळाली आम्हाला. राईट हँड साईड मिळवायचा 180 मिळवायचा प्रयत्न करत गेलो. आम्हाला सांगितलं ह्या दोघांची बेरीज म्हणजे हा पूर्ण अँगल. पण हा पूर्ण अँगल आणि हा अँगल म्हणजे अँगल्स इन लिनियर पेअर आणि अँगल्स इन लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी. म्हणून या दोघांची सगळ्यांची बेरीज 180 आपण प्रूव्ह केली. समजलंय? ह्याच्या पुढे एक उपप्रमेय आहे. उपप्रमेय म्हणजे कोरोलरी आहे. ती करोलरी काय आहे पहा. ती करोलरी काय आहे पहा. करोलरी पहिली, फर्स्ट, इफ अ लाईन इज परपेंडिक्युलर टू two lines in a plane then the two lines are parallel to each other अशी करोलरी आहे. ही जी करोलरी आहे ही करोलरी सन 2020-21 म्हणजे शैक्षणिक वर्ष जे आहे 2020-21 या शैक्षणिक वर्षापुरती ही करोलरी ही अभ्यासक्रमातनं कमी केलेली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळं शाळा वेळेवर भरल्या नाहीत म्हणून काही अभ्यासक्रम हा कमी केला गेला, काटछाट केली गेली. त्यामध्ये या चॅप्टर मधली ही करोलरी ही 2020-21 या वर्षापुरती मर्यादित कमी करण्यात आलेली आहे. तरी मी या ठिकाणी थोडंसं एक एक्स्ट्रा नॉलेज माहिती असावं म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. पण परीक्षेला मात्र ह्याच्यावरचं विचारलं जाणार नाही. तर काय बघा, पण कधी? फक्त 2020-21 या शैक्षणिक वर्षापुरतं. इफ अ लाईन इज परपेंडिक्युलर टू टू लाईन्स इन अ प्लेन. बघा, ही लाईन N आहे, ती लाईन L आणि M ह्या दोघांना काय आहे? परपेंडिक्युलर आहे. लाईन N परपेंडिक्युलर टू लाईन L and line N perpendicular to line M, then these two lines काय असतात मग? तेव्हा त्या दोन लाईन काय असतात? पॅरलल असतात. समजलंय का? गिवन लाईन N perpendicular line L and line N perpendicular to line M to prove. तेव्हा लाईन L आणि M काय असतात? पॅरलल असतात. समजलंय का? समजलंय का? ठीक आहे. कशाचा वापर केला रे इथं? प्रॉपर्टी ऑफ पॅरलल लाईन्स. काय केलं? हा 90 आहे, परपेंडिक्युलर म्हणजे हा 90 आहे, हा 90 आहे. पण हा 90 आहे तो अँगल आणि हा अँगल कसले अँगल आहेत? करस्पॉन्डिंग अँगल आहेत. करस्पॉन्डिंग अँगल कसे आले मग या ठिकाणी? कॉन्ग्रुएंट आले. करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजे ह्या दोन लाईन काय झाल्या? पॅरलल झाल्या. करस्पॉन्डिंग अँगल हे म्हणून ह्या लाईन काय झाल्या? पॅरलल. म्हणून या ठिकाणी काय केली? टेस्ट ऑफ करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट वापरलेली आहे. करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट वापरलेली आहे. समजलंय? पुढे बघा, अजून ह्याचा करोलरी 2 आहे. ती काय आहे? सेकंड करोलरी काय आहे बघा, म्हणजे दुसरा उपप्रमेय. इफ टू लाईन्स इन अ प्लेन are parallel to a third line in the plane, then those two lines are parallel to each other. म्हणजे काय बघा, दोन लाईन आहेत. फिगर दिली मी या ठिकाणी. या फिगर मध्ये लाईन L आणि लाईन M या लाईन P शी पॅरलल आहेत. लाईन L पॅरलल लाईन P, लाईन M पॅरलल लाईन P. देन शो दॅट. तर आम्हाला दाखवायचंय काय? लाईन L आणि M सुद्धा काय असतात? पॅरलल असतात. गिवन मध्ये मी लिहितो या ठिकाणी लाईन L पॅरलल लाईन P. अजून काय? लाईन M पॅरलल लाईन P. बरोबर आहे? ही हिच्याशी पॅरलल आहे, ही सुद्धा तिच्याशी पॅरलल आहे. याचा अर्थ ही आणि ही काय असते? पॅरलल असते. टू प्रूव्ह देअरफॉर लाईन L पॅरलल लाईन M. पहिली लाईन दुसरीशी पॅरलल असेल, दुसरी लाईन तिसरीशी पॅरलल असेल,
तर पहिली आणि तिसरी काय असते, पॅरलल असते. तर ही सेकंड करोलरी आहे. ही सुद्धा करोलरी सन 2020-21 या शैक्षणिक वर्षापुरती मर्यादित अभ्यासक्रमातून वगळलेली आहे. जो अभ्यासक्रम कमी केलेला आहे 25%, त्याच्यामध्ये याचाही समावेश आहे. हा अभ्यासक्रमातून वगळलेला भाग आहे. दोन्ही करोलऱ्या वगळलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने आज आपण एक थेरम पाहिला, सम ऑफ द मेजर्स ऑफ द अँगल्स ऑफ द ट्रायंगल इज 180 आणि 2 करोलऱ्या पाहिल्या. याच्यासाठी आपण प्रॉपर्टीज ऑफ द पॅरलल लाईन्स याचा वापर केला. पण यूज ऑफ प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स असं त्याला म्हटलेलं आहे. आणि याचा वापर करून आपण एक थेरम आणि 2 करोलऱ्या पाहिलेल्या आहेत. त्यातला थेरम हा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा भाग आहे. तो सिद्ध करा असा विचारला जातो. त्याची सिद्धता सर्वांनी प्रूफ घरी पहा. पुढील व्हिडिओमध्ये आपण या सर्वांचा विचार करून टेस्ट ऑफ दी पॅरलल लाईन्स आणि हा थेरम आपला झालेला आत्ताचा आणि ह्या करोलऱ्या यांचा विचार करून आपण प्रॅक्टिस सेट 2.2 मधील उदाहरणे आपण सोडवणार आहोत. तोपर्यंत हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. व्हिडिओना लाईक करा, व्हिडिओना शेअर करा आणि स्टँड अप मॅथ्स बाय सुरेश शिंदे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.